नाशिकच्या दिंडोरीमधली ही धक्कादायक बातमी आहे। नाशिकच्या दिंडोरीमध्ये एक भीषण अपघाताची घटना घडली आहे। यामध्ये भरधाव कार विहिरीमध्ये कोसळून 9 जणांचा मृत्यू झालाय। 9 मृतांमध्ये 6 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। एका खासगी क्लासचा स्नेहसंमेलन कार्यक्रम आटपून घरी परतत असताना हा अपघात झाला आणि या अपघातामध्ये इंदोरे गावातील दरगुडे कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। महत्त्वाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचा रस्ता संपतो त्या ठिकाणी 2-3 फूट अंतरावरती विहीर आहे आणि या विहिरीचा अंदाज न आल्यामुळे कार ही थेट विहिरीमध्ये कोसळली। दिंडोरी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। क्रेनच्या सहाय्याने कारला बाहेर काढण्यामध्ये यश आलंय, तर एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाल्यामुळे गावावरती शेकोकडा पसरली आहे। आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, खरं तर नाशिकमधली ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल, पण या घटनेला ती विहीर कारणीभूत आहे असंच म्हणायचं का? अगदी बरोबर आहे। हा अपघात झालेला आहे। एकाच कुटुंबातील 9 जणांचे जीव गेलेले, त्यामध्ये 6 चिमुकल्यांचा समावेश होतो। संपूर्ण गावावर शोककळा पसरलेली आहे आणि हा जर असेल तर हा एक व्यवस्थेचा बळी आहे असं म्हणून याच्याकडे बघायला पाहिजे। मी आता जिथे उभा आहे हा एक कॉलनी रोड आहे। याच्याच अगदी 100 मीटर अंतरावर तो स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता। तिथून रात्री 10च्या सुमारास जे कार चालक होते ते आलेले होते। या बाजूला थोडा मातीचा रस्ता आहे, या बाजूने काही वाहनांची ये जाय होत असते। मात्र रात्रीच्या अंधारामध्ये जो रस्ता होता, इथे स्नेहसंमेलन असल्यामुळे वाहनांची पार्किंग होती, रस्ता देखील दिसला नाही आणि थेट आपण बघतोय रस्ता इथे संपतोय, सिमेंट काँक्रीटचा रस्ता इथे संपतोय आणि अवघा 2.5 ते 3 फुटाचं हे अंतर आहे। इथून थेट या विहिरीमध्ये गाडी पडलेली आहे। हा जो कथडा आहे याची उंची देखील आपण बघितली तर केवळ 1 वीत एवढी उंच आहे। आपण बघतोय की साधारणतः 1 वीत एवढीच उंची आहे। ही गाडी इथे धडकली आणि थेट विहिरीमध्ये जाऊन पडली। यामध्ये 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। ही विहीर एक मोकळा भूखंड आहे, तिथे विहीर आहे। ज्यांच्या मालकीची विहीर आहे त्यांनी कुठल्याही प्रकारची इथे खबरदारी घेतली नाही। खरं तर या विहिरीला संरक्षित भिंत असणं आवश्यक होतं, इथे जाळी असणं आवश्यक होतं, मात्र तसं काहीही झालेलं नाहीये। ज्यांचा मृत्यू झालाय त्यांचे काही कुटुंबीय आपल्यासोबत आहेत। दादा, काय घटना होती, काय मागणी तुमची? आमच्या आत्याचा मुलगा आहे, त्यांच्या कुटुंबातलं झालं, मामाच्या कुटुंबातलं झालं। आमचं मान काय माहितीये का, हे राजांचं घर आहे बघा। इकडे गाड्यांना बघा ना, गाड्यांना आहे ना तिथं बघा, त्या गाड्या चोरी जाऊ नये म्हणून त्यांना गेट आहे। इथं 2च मिनिटाच्या अंतरावरती त्यांची विहीर आहे। याला संरक्षण नाही करता येत का? म्हणलं त्यांच्या गाड्या महत्वाच्या आहे, लोकांचा बळी गेलेला तो नाही महत्वाचा। इडली बाकीच्या जनतांनी 50 टाइम सांगितलं, मागच्या वर्षी पण गायी पडल्या, मोटरसायकलवाला पडला का, याला काहीतरी बंदोबस्त करा। त्यांनी गाड्याला तार कंपाऊंड गेट केलेलं आहे, या विहिरीला गेट नाही केलेलं आहे। जिरवर साहेबाच्या निधीतून आहे, तिकडे बघा तुम्ही, जिरवर साहेबाच्या निधीतून आहे। या रस्ता इथपर्यंत एंड होतो आणि याला काही करता येत नाही का? म्हणजे जिरवर साहेबांना फक्त काय माहेर घरच म्हणायला आहे का? हे काय गोष्टीचा, याच्यावर पूर्ण चांगली नगरपंचायतीवर कारवाई झाली पाहिजे आणि विहिरीवाल्यावर कारवाई झाली पाहिजे। महत्वाचा विषय म्हणजे काय माहितीये का, तिथलं स्थानिक लोकांचं म्हणणं आलं का हे दाबून नेता। आपण बघतोय विहीर ज्यांची आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। जी गाडी आहे, ज्या गाडीचा अपघात झालेला आहे, त्या गाडीची जर परिस्थिती बघितली तर अतिशय भयावह अशी परिस्थिती आहे। रात्रीच्या सुमारास साधारणतः 2-2:30 वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। हीच ती कार आहे। या कारमध्ये स्नेहसंमेलनाला गेलेले मुलं त्यांच्या पालकांसोबत बसलेले होते। 2 कुटुंब होतं, दरगोडे नावाचे 2 भावांचे हे लहान मुलं, 2 महिला याच्यामध्ये होत्या आणि एका पुरुषाचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। ही संपूर्ण गाडी या आता थेट विहिरीमध्ये पडली, गाडी चक्काचूर झालेली आहे आणि सुरुवातीला जी गाडी अशी पडली त्याच पद्धतीने ती पाण्यामध्ये गेली। त्यातली एका मुलीने स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न देखील केलेला होता, मात्र ती देखील अपयशी ठरली आणि 9 जणांवर काळाने घाला घातला। आता याला जबाबदार नेमकं कोण आहे, कोणावर कारवाई केली जाणार हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे। वारंवार नागरिकांनी मागणी केलेली होती, याला संरक्षण जाळी बसवावी, कमीत कमी ती देखील मागणी पूर्ण करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे आता पोलीस प्रशासन काय कारवाई करतं, कोणावर गुन्हे दाखल करतं हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे। अगदी, त्यामुळे या सामान्य नागरिकांच्या मागणीला आता प्रशासन कशा पद्धतीने उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।